मिया बीवी और वो उत्तर प्रदेशच्या मेरठ मधली मुस्कान रस्तोगी आणि एमपी अर्थात मध्य प्रदेशच्या इंदूर मधली सोनम रघुवंशी हे दोन्ही प्रकरणाच्या आठवणी ताज्या होईल असाच एक पुन्हा प्रकार घडलेला आहे। मुस्कान आणि सोनमनं अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांच्या नवऱ्यांची हत्या केली। आता अहमदाबादच्या रुबीनं सुद्धा तसंच केलंय। तिचा गुन्हा पाहून दृश्यम चित्रपटाच्या आठवणीही कुठेतरी ताज्या झाल्या। गुजरात अहमदाबाद पोलिसांनी एका वर्षानं या हत्याकांडाचा खुलासा केलाय। रुबीनं तिचा प्रियकर आणि मित्रांच्या मदतीने मिळून पतीची हत्या केली होती। आता त्यानंतर तो मृतदेह रहस्यमय पद्धतीनं लपवून ठेवला। एकदम दृश्यम चित्रपटासारखीच ही घटना आहे। पोलीस आता बेपत्ता असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत। मात्र नेमकं प्रकरण काय आणि छडा कसा लावला ते आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। गुजरातच्या अहमदाबाद इथं राहणारा समीर अन्सारी, ज्याचं वय होतं फक्त 35 वर्ष, 2024 मध्ये तो अचानक बेपत्ता झाला। वर्षभर त्याचा शोध सुरू होता पण काहीच थांग पत्ता लागेना। जवळपास 1 वर्ष, जवळपास 14 महिने तो बेपत्ता होता। त्याची बायको जी आहे ती तिला ज्यावेळेस शेजारी पाजारी विचारायचे की तुझा नवरा कुठं आहे, दिसत नाही, तर ती सांगायची तो कामासाठी दुबईला गेलाय, त्याला दुबईला चांगली नोकरी मिळाली आहे, त्यामुळे आता तो तिकडच आहे। आणि ती त्याच्या मुलीसोबत तिथं राहत होती। काही दिवसानंतर तिनं तिचं जे घर आहे ते एका भाड्यानं दिलं एका किरायदाराला। त्यानंतर तोही किरायदार तिथं काही दिवस राहिला आणि नंतर त्यानं त्याच्या काही खाजगी कारणामुळे ते घर सोडलं। त्याच्यानंतर त्या घराला कुलूप होतं। आता काय झालं की घराला कुलूप, ही सुद्धा गावाला गेलेली, ही पण तिथं राहत नव्हती। आणि मग एका खबऱ्यानं त्याच दरम्यान पोलिसांशी संपर्क साधला। एका कॉन्स्टेबलला हे समीरचं गायब होणं संशयास्पद असल्याचं सांगितलं आणि संशय व्यक्त केला की त्याचा खूनच झालाय। त्याचे ना डिजिटल फुटप्रिंट्स कुठे मिळतायत, ना त्याचा नंबर लागतो, ना त्याचा आता पत्ता आहे, काहीच नाही। सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। मात्र त्याच वेळी पोलिसांनी त्या कॉन्स्टेबलनं त्याच्या सिनियर्सला ज्यावेळेस हे सांगितलं की खबऱ्यानं अशी माहिती दिली, तर त्या खबऱ्याचं जी विश्वासार्हता आहे ती त्या वरिष्ठांनी ज्यावेळेस विचारली त्यावेळेस मात्र त्या पोलीस कॉन्स्टेबलनं सांगितलं की नाही, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्या आतापर्यंत कोणतंच इनपुट जे आहे ते वाया गेलेलं नव्हतं। त्यामुळे मग पोलिसांनी ठरवलं चला ठीक आहे, आपण तपास सुरू करू। त्याच्यानंतर सीडीआर काढण्यात आले आणि मग कुठं एक धक्कादायक सत्य समोर आलं। समीरचा मोबाईल फोन हा 14 महिन्यांपासून बंद होता। त्यानं कुठला मित्र किंवा नातेवाईकांशी या 14 महिन्यांच्या काळात साधा संपर्कही केलेला नव्हता। मग आता प्रश्न पडतो की जर नवरा कोणाशी नसेल बोलला तरी निदान बायकोच्या तर संपर्कात असेल, तिनं नवऱ्याशी संपर्क कसा साधला, ती कशी संपर्क साधायची, बोलायची? पोलिसांनी विचारलं, तिनं उडवाउडवीचे उत्तर दिले। पोलिसांनी आपला खाक्या दाखवला। त्यानंतर घर तपासलं आणि किचन मध्ये काही ठिकाणी थोडीफार वेगळी फरशी, तुटलेली फरशी जी आहे ती बसवल्याचं पोलिसांना आढळलं। पोलिसांचा 6 सेन्स इथं कामी आला। त्यांनी खोदलं, त्यात निघाले हाडं। रुबी आणि तिचा नवरा समीर यांच्यामध्ये अनेकदा भांडणं व्हायची। रुबीचे इम्रान नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, हे त्यांच्यातल्या भांडणाचं मुख्य कारण। या वादातून एका भयानक गुन्ह्याचा जो आहे तो जन्म झाला। 3 महिन्यांपूर्वी गुन्हा क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता। पोलिसांनी इम्रानला शोधून काढलं, जो तिसरा इसम होता। त्याच्या चौकशीतून मग त्यांनी तो खून कसा केला हे समोर आलं। एकदम फिल्मी पद्धतीनं हत्या आणि मृतदेह लपवण्याची ही स्टोरी समोर आली। रुबीनं दृश्यम चित्रपटाप्रमाणे प्रियकर आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून पती समीर अन्सारीची हत्या केली। त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो पद्धतशीरपणे लपवून ठेवला। तिथल्या कोणालाच माहित नव्हतं, निदान तिथं राहिलेल्या भाडेकरूला सुद्धा माहित नव्हतं की ते ज्या स्वयंपाक खोलीत त्यांचं रोजचं अन्न शिजवतात तिथं खाली एक जो मृतदेह आहे तो गाडलेला आहे म्हणून। त्यामुळे जवळपास 1 वर्ष हा हत्येचा जो आहे तो तपास लागत नव्हता। शेवटी 3 महिन्यापूर्वी क्राईम ब्रांचने ज्यावेळेस तपास हातात घेतला त्यावेळेस मात्र जवळपास हत्या झाल्याच्या 14 महिन्यानंतर हे सर्व वास्तव समोर आलंय। तुम्हाला हा प्रकार कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।